महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। वळूया पुढील बातमीकडे। कारगिलमध्ये झालेल्या युद्धामध्ये कॅप्टन सौरभ कालिया यांना अतिशय क्रूरपणे ठार करण्यात आलं होतं। त्यांच्या मृत्यूप्रकरणी आंतरराष्ट्रीय कोर्टात जाण्याबाबत मोदी सरकारने नकार दिला आहे। कारगिल युद्धामध्ये 15 मे 1999 मध्ये कॅप्टन सौरभ हे पाकिस्तानच्या जाळ्यात सापडले होते। पाकिस्तानी सैन्याने आतोनात हाल करून त्यांना ठार केले। त्याच वर्षी 9 जूनला पाकने सौरभ यांचं शव भारताकडे सुपूर्द केलं। पाकिस्तानने केलेल्या या अमानवी कृत्याबाबत संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त करण्यात आलाय। केंद्रात 16 वर्षांनंतर आलेले एनडीए सरकार आता तरी आंतरराष्ट्रीय कोर्टात जाईल अशी अपेक्षा होती, मात्र याबाबत युटर्न घेत मोदी सरकारने आंतरराष्ट्रीय कोर्टात जाण्यास नकार दिलाय। थेर गावात सशस्त्र टोळक्यांनी धुडगूस घातला आहे। या धुडगूसमध्ये एकावर वार केला असून तोडफोड करण्यात आली आहे। थेरगावमधील लक्ष्मणनगर परिसरात 15 ते 20 जणांच्या सशस्त्र गुंडांच्या टोळक्याने एका तरुणावर वार करत परिसरातील वाहने आणि दुकानांची तोडफोड केली आहे। संदीप पवार असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे। रोहित गायकवाड, अशरफ इनामदार यांच्यासह त्यांच्या 10 ते 12 साथीदारांविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय। रोहित गायकवाड आणि संदीपच्या मित्रामध्ये भांडण झाले होते। याच भांडणातून काल संदीपच्या मित्राला मारण्यासाठी रोहित आणि त्याचे साथीदार लक्ष्मणनगर परिसरात काल रात्री 9च्या सुमारास तलवारी आणि कोयते घेऊन आले होते। मात्र मित्र न मिळाल्याने त्यांनी चौकात गप्पा मारत उभे असलेल्या संदीप याच्यावरच तलवारीने हल्ला केला। या संदीपच्या चेहऱ्यावर वार झाले आहेत। त्यानंतर टोळक्याने रस्त्यावरील 8 ते 10 वाहनांची आणि एका दुकानाची तोडफोड करत पसार झाले। घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण आहे। जखमी संदीपवर काळेवाडीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर रोहित आणि अशरफ हे दोघेही सराईत गुन्हेगार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। वाकड पोलीस याबाबत तपास करीत आहेत। धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यासाठी शरद पवार यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले, मात्र माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवार यांचं ऐकलं नाही। यामुळे आम्हाला आरक्षण मिळू शकलं नाही असा थेट आरोप धनगर समाज नेते माजी आमदार शेंडगे यांनी माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्यावर केला आहे। माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी धनगर समाजाच्या आरक्षणात अडसर निर्माण केल्यामुळेच काँग्रेस राष्ट्रवादीला आपली सत्ता गमवावी लागल्याचं शेंडगे म्हणाले। तर धनगर समाजाचे नेते गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी मात्र भाजप आरक्षणासाठी बांधील आहे असं सांगितलं। जर राष्ट्रवादीला खरंच आरक्षण द्यायचं होतं तर 60 वर्ष का आम्हाला वाट पाहावी लागली? त्यांच्या मनात काय आहे हे समोर आलं आहे। मात्र यामुळे वेगवेगळ्या पक्षात असणाऱ्या धनगर समाजाच्या नेत्यांमध्ये जुंपली आहे। त्यांनी आरक्षण दिलं नाही याची सजा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला धनगर समाजाने दिलेली आहे। त्यांनी प्रस्ताव पाठवला नाही म्हणून तर त्यांना विरोधात बसवलेला आहे। परंतु भारतीय जनता पार्टीच्या सगळं सरकार जे आलेलं आहे ते आम्ही लगेच आलेलं सत्ता आलं लगेच देऊन सत्ता घेतलेली आहे। त्यांनी ते करणं आवश्यक आहे, त्यांनी करावं अशी आमची मागणी आहे। सीएमना चौंडीला आमंत्रण दिलं होतं, परंतु त्यांनी येण्याचं टाळलं, कारण त्या ठिकाणी धनगर समाज त्यांना जा विचारणार होता की तुमची किती आता आश्वासन आम्ही पाळायची तुम्ही, आणि प्रत्येक तुम्ही किती वर्ष तुम्ही करणार आहात, ह्या उत्तराला त्यांना उत्तर नव्हतं द्यायला। म्हणून माझ्या मते सीएम साहेबांनी चौंडीला येण्याचं काळ टाळलं। धनगर समाजाबद्दल आरक्षणाच्या संदर्भामध्ये कोणतीही वादविवादाची परिस्थिती भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि महायुतीची नाही आहे, हे पहिल्यांदा स्पष्ट केलं पाहिजे। दुसरा असा विषय आहे की ते पत्र कधी पाठवलं, त्या पत्राचं उत्तर कधी आलं, आणि 31 तारखेलाच नेमकं पत्र मीडियासमोर का आलं? नेमकं राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मनामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल काय आहे हे सुद्धा आता जनतेला समजलं पाहिजे। आणि त्यांनी एवढ्या वर्ष सत्ता गाजवली, त्याच्यात काय केलं? 31 ऑक्टोबरला या सरकारने मुख्यमंत्री महोदयांनी शपथ घेतली। हे पत्र 8 नोव्हेंबरला दिल्लीत गेलं आणि 31 ते 8च्या दरम्यान 7 दिवसामध्ये कोणतंच सरकार काहीच निर्णय घेऊ शकत नाही। यांना 15 वर्ष 65 वर्ष काही सुचलं नाही आणि त्यांनी 7 दिवसामध्ये अपेक्षा करायची। त्यामध्ये जे मिनिस्टर आहेत त्यांनी जे काही उत्तर होतं ते पाठवलेलं आहे, परंतु ही राजकीय इच्छाशक्तीचा प्रश्न आहे। या जिल्ह्यामध्येच या देशाचे पंतप्रधान यांनी सांगितलं की आम्ही धनगर समाजाच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये निश्चित लक्ष घालू। मुख्यमंत्री महोदयांनी अनेक वेळा सांगितलं, काल सुद्धा चोंडीमध्ये
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितलं, आम्ही शब्द दिलेला आहे, आम्ही तो शब्द पाळणार आहे. हवामान खात्याबरोबर आता उजनी जलकाठाच्या परदेशी पाहुण्यांनीही लवकरच मान्सून आगमनाचे संकेत दिलेत. उजनी जलकाठच्या पळसदेवच्या ठिकाणी हजारो परदेशी पक्षी परतीच्या प्रवासासाठी एकत्र येतात. मान्सूनची चाहूल लागताच पक्षी या ठिकाणी येऊन निर्गम करतात. पक्षी अभ्यासकांनी अशी माहिती दिली आहे. उज्जैनी धरणाच्या निर्मितीनंतर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील विस्तीर्ण जलाशयात पाहुणचार करण्यासाठी दरवर्षी हजारोंच्या संख्येने 50 ते 60 जातीचे पक्षी विशेषतः युरोप खंडातून हजारो मैल प्रवास करून महाराष्ट्रातील उजनीच्या काठी येतात. यामध्ये प्रामुख्याने फ्लेमिंगो, चित्रबलाक, राखी बगळे यांचे प्रमाण अधिक असते. या पक्ष्यांची सर्वात मोठी सारंगसार उजनीच्या जलकाठी असते. गेली 30 वर्ष न चुकता येणारे हे पक्षी मान्सूनची चाहूल लागताच मे अखेर किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात परतीच्या प्रवासाला येत असतात. ज्यावेळी या पक्ष्यांना मान्सूनचा अंदाज येतो त्यावेळी इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथील उजनी जलकाठी हे पक्षी मोठ्या प्रमाणात जमू लागतात आणि मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात आपले निर्गम करतात. 2002 ते 2003 या साली जेव्हा मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला होता त्यावेळी हेच पक्षी या ठिकाणी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यापर्यंत रेंगाळले होते. त्यांनी येथेच मुक्काम लांबवला होता. ज्यावेळी मेच्या अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये हे पक्षी मायदेशी जातात त्या वर्षी हमखास पाऊस या परिसरामध्ये चांगला होतो. माझे तर मते हे पक्षी खऱ्या अर्थानं पर्जन्यमानाचा अनुमान सांगतात. या वर्षी सुद्धा उजनीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये चांगल्या पावसाची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त होत आहे. आणि ज्यावेळी 2001, 2, 3 साली हे पक्षी ऑगस्ट-सप्टेंबर अखेर या परिसरामध्ये थांबले त्यावेळेस मोठा दुष्काळ या उजनीच्या परिसरामध्ये पडला. उजनी धरण अक्षरशः मोकळं झालं. पाणीसाठा टोटल संपला होता तरी सुद्धा त्या पक्ष्यांचं वास्तव्य होतं. आज डिकसाळा हे पक्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये येतात आणि जानेवारीच्या महिन्यामध्ये थंडीच्या दिवसामध्ये येतात आणि ज्यावेळेस त्यांना परतीचा प्रवास करायचा असतो ते पळसदेवच्या परिसरामध्ये एकवटतात आणि त्यावेळेस त्यांचं त्या ठिकाणी उड्डाण होतं आणि हे पाहुणे पक्षी आपला महाराष्ट्रातला प्रवास संपवतात. टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू लवकरच लग्न करणार असल्याचं समोर आलंय. मराठमोळा धवल कुलकर्णीने त्याची मैत्रीण श्रद्धा खारपुडे सोबत साखरपुडा केला आहे. तो लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. धवलने सोशल मीडियावर त्याचा आणि होणाऱ्या बायकोचा फोटो ट्विटरवर शेअर केलाय. साखरपुड्याचा फोटो धवलने शेअर केला आहे आणि धवलने लिहिलंय की जी व्यक्ती आपल्या आयुष्यात जास्त महत्त्वाची आहे ती आयुष्यभर तुमच्या सोबत असेल यापेक्षा मोठं काही नाही. जाता जाता एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा दौऱ्यावर जाण्याची शक्यता. येत्या काही दिवसात मोदी इस्रायल दौरा करणार. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दिली माहिती. आंबेडकरांचे जन्मस्थान असलेल्या मध्य प्रदेशातील महूमध्ये काँग्रेसकडून कार्यक्रमाचं आयोजन. या कार्यक्रमाला काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी राहणार उपस्थित. आणि भाजपने आगामी मंत्रिमंडळ विस्तारात घटक पक्षांचा समावेश केला नाही तर आपण आमदारकीचा राजीनामा देणार. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिली माहिती. तुर्तास वेळ झाली आहे इथे सामन्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहता गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत. गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.